12वीत शिकणारी विद्यार्थिनी राहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळली। राक्षवाडी येथे गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास धक्कादायक घटना उघड। 17 वर्षीय पौर्णिमा ढमालेच्या मृत्यूचं गूढ। खेड पोलीस तपास सुरू। विधानसभा निवडणूक निकालानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नेत्यांचं राजकारण चव्हाट्यावर। माजी आमदार दिलीप मोहिते यांचा गट विजयसिंग शिंदे यांना सभापती मानायला तयार नाही, म्हणजे सभापती कैलास लिंबोरे। हा न्यायालयीन लढा सुरू असल्याचं दिलीप मोहिते समर्थकांनी केलं स्पष्टीकरण। वराळे गावात आंबेठाणकडून वासुली फाट्याकडे जाताना स्पिनी कंपनीजवळ घटना। भरधाव ट्रकची दुचाकीला धडक। दुचाकीवरील 30 वर्षीय कविता देवकर यांचा मृत्यू। ट्रक चालक दत्तात्रय लोखंडे याच्यावर गुन्हा। महिलेला लिफ्ट देणाऱ्या मिस्त्रीची फिर्याद। मोटर वाहन कर न भरलेल्या आणि मोटर वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा 26 डिसेंबर रोजी ई लिलाव। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सकाळी 10 वाजता होणार लिलाव। ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी। वाहन मालक, चालक आणि वित्तदात्यांसाठी सूचना। थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ। ग्राहकांच्या मागणीनुसार महावितरणच्या अभय योजनेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ। वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीमध्ये ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचं महावितरणनं केलं आवाहन।